सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीची ही कथा कहाणी ऐकल्याने सुद्धा संपूर्ण महाशिवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे. म्हणून ही कहाणी जरूर ऐकायची आहे. तर कहाणी ऐका भक्तांनो. एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला असताना त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिव मंदिर लागले. देवळात काही लोक शंकरांची पूजा करीत होते. काही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करीत होते. ते पाहून तो हसला. त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिव 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 असे म्हणू लागला. त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली. तो रानात आला. एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला. त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावज म्हणजे समोरचं नीट दिसत नव्हतं. म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. बघा, योगायोगाने त्या झाडाखाली शंकरांची शिवपिंड होती. त्यावर बेलाच्या पानांचा अभिषेक होत होता. व्याध्याच्या हातून न कळत शिव उपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणांचा एक कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला. व्याध्याने त्याला आपला तीर कमान सज्ज करून हरणीवर नेम धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळवळून व्याध्याला म्हणाली, हे व्याधा, थोडा थांब. मला आत्ताच मारू नको. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. मला त्यांना भेटू दे. मी पुन्हा येते, मग तू मला खुशाल मार. हरिणीचे हे शब्द ऐकून व्याध म्हणजे शिकारी जोराने हसला आणि म्हणाला, वाघ काय पण सांगत आहे म्हणे. मी परत येईन. हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. माझी पोरं बाळं उपाशी ठेवून तुला सोडून देऊ का आणि तुझ्यावर विश्वास ठेवू का? व्याधा म्हणजे शिकारी, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. तुला तुझ्या मुलांबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत? मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून तरी घेऊ दे. हरिणी पुन्हा कळवळून शिकारीस म्हणाली. ते ऐकून व्याधाला म्हणजे शिकारीला तिची दया आली. त्याने तिला परवानगी दिली. शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला. रात्रभर त्याला खायला काहीच न मिळाल्याने त्याला आपोआप उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व शिवलिंगावर त्याचा अभिषेक घडत होता. दुसऱ्या दिवशी ती हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली. ते पाहून व्याधाला म्हणजे शिकाऱ्याला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला खूप कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला त्याच्या मनातून. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रकट होतात. भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. व्याध्याला हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसवून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते. त्याच्या शेजारी व्याध्याची एक तेजस्वी चांदणी सुद्धा लुकलुकत असते. त्याचे तेज मोठे मनमोहक आहे. अशी ही साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. महाशिवरात्रीची दुसरी कहाणी ऐका भक्तांनो. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्या सृष्टीशी निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली. पण त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल नावाचे विष देखील बाहेर आले. या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि त्या हलाहल विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांमध्येच होती. त्यामुळे त्यांनी ते विष स्वतः प्राशन करून संपूर्ण ब्रह्मांडाला वाचवले. विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला व संपूर्ण देहाचा दाह होत होता. वैद्यांनी भगवान शिवांना बेलपत्र व स्वच्छ थंडगार पाणी अर्पण करायला सांगितले. म्हणून देवी देवतांनी भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण केली, नितळ थंडगार पाणी अर्पण केलं आणि संपूर्ण रात्र जागून काढण्याचा उपाय सांगितला. म्हणून सर्व देवांनी भगवान शिवांना बरे वाटावे म्हणून रात्रभर जागरण केले, गायन नृत्य केले. सकाळी महादेवांनी सर्वांना आशीर्वाद दिला.
या संपूर्ण घटनेत सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्र असे म्हटले जाते. बघा, भगवान शिवशंकरांना महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व देवी देवतांनी नित्तळ म्हणजे थंडगार पाणी अर्पण केलं, बेलाची पानं अर्पण केली. म्हणून त्यांना जी हलाहल विष प्राशन केल्यामुळे जी अंगाची शरीराची दाह होत होती ती सुद्धा शांत झाली आणि महादेव खूप प्रसन्न झाले. म्हणूनच महाशिवरात्रीला भगवान शिवशंकरांना बेल अर्पण केलं जातं, पाण्याने अभिषेक केला जातो. म्हणून महादेवांना बेल आणि नितळ थंडगार पाणी खूप प्रिय आहे. म्हणूनच या दिवसाला महाशिवरात्र असे म्हटले जाते. हलाहल विष भगवान शिवांच्या संपूर्ण शरीरात पसरू नये म्हणून देवी पार्वतीने शिवशंकरांचा कंठ दाबून ठेवला होता. यावरूनच महादेवांचे नीळकंठ नाव पडले. बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांना महादेवांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण केल्या.